सीलबंद पाणी आणि ज्यूस देऊन पैशांचा अपव्यय करू नका. भाविकांना मूलभूत सुविधा द्या. आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरपूरला येत असतात आणि त्या भाविकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सरकार हे त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आले आहे. वारकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्याऐवजी पाण्याची बॉटल तर आलिशान मंडप उभारण्यात प्रशासन व्यस्त आहे. वारकऱ्यांना सीलबंद पाणी बॉटल किंवा ज्यूस देण्याऐवजी मूलभूत सुविधा देण्याची मागणी वारकरी पाईक संघाने सरकारकडे केली आहे. पाहूया वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते ह.ब.प. वीर महाराज यांची सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत. मुळामध्ये असं आहे की शासन स्तरावरून वारकऱ्यांना सेवा सुविधा देण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. मात्र हे प्रयत्न करत असताना बराच वेळेला अधिकाऱ्यांकडून रोगराईला आणि इंजेक्शन पकडलेला अशा पद्धतीचे काही निर्णय घेतले जातात. वारकऱ्यांचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, वारकऱ्यांना पिण्याचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे, परंतु तो पिण्याचं पाणी अगदी बिसलेरी बाटलीतच तुम्ही दिले पाहिजे असं नाही. तर आरो पद्धतीचं चांगलं स्वच्छ केलेलं पाणी विविध ठिकाणी जर तुम्ही चौकामध्ये त्याची काही स्टॉल लावून व्यवस्था केली तर त्या पद्धतीची व्यवस्था होऊ शकते. त्याच पद्धतीनं लोकांना या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा ठिकठिकाणी चांगल्या मिळाल्या पाहिजेत. दर्शन चांगल्या पद्धतीनं सुलभ मिळालं पाहिजे. विजेची सोय ठिकठिकाणी व्यवस्थित सगळी असली पाहिजे. रस्ते चांगले चकचकीत वारकऱ्यांना पायाला खडे रोचणार नाहीत या गोष्टी असल्या पाहिजेत. त्या मूलभूत सुविधा वारकऱ्यांच्या आहेत. बाकी तुम्ही त्या ठिकाणी लिंबू सरबत वाटलं, आंब्याचं ज्यूस वाटलं म्हणून वारकरी पंढरपूरला येणार आहेत आणि वारकऱ्यांची सेवा होणार आहे असं नाहीये. विनाकारण नगरपालिकेला 5 कोटी रुपयाचं अनुदान शासन देत असते, त्याच्यातले 3 कोटी रुपये जर तुम्ही अशा गोष्टीवर खर्च करणार असाल तर याच्यातून निव्वळ शासनाचा पैसा खर्च होणार आहे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी वारकऱ्यांमध्ये एक पद्धतीची अभिलाषा नवीन निर्माण होण्याची शक्यता आहे. तर अशा कुठल्याही भ्रमामध्ये वारकऱ्यांना न अडकवता मूलभूत ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याच करा आणि विनाकारण शासनाच्या आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्याचा प्रयत्न अधिकारी वर्गानं करू नये अशी आमची वारकरी संप्रदायाची मागणी आहे. त्याच आमचं तेच म्हणणं आहे की बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी लोकांच्या मध्ये गर्दीची हे होऊ शकते. तर त्याच्याकरता चौकामध्ये तुम्ही मोठ्या टाक्या बसवून त्या ठिकाणी ते पाणी शुद्ध पद्धतीनं कसं जाईल एवढी जरी व्यवस्था केली तर लोक व्यवस्थित त्या ठिकाणून पाणी आपापल्या जवळच्या बाटल्याने भरून घेऊन जातात. विनाकारण कुठलीही गोंधळ होईल अशी परिस्थिती आणि कुठेतरी एक ठेकेदार जगवण्याची जी ही सगळी मानसिकता आहे ती कुठेतरी थांबवण्याची आवश्यकता आहे. या ज्या पद्धतीनं त्यांचं वाटपाचं नियोजन आहे 5 ठिकाणी करतात त्यावेळी जर गोंधळ गर्दी झालं तर तुम्ही काय प्रशासनाला सांगा? नाही, मुळामध्ये शासन गर्दीचं व्यवस्थापन करण्याकरता किंवा गर्दी निर्माण होऊ नये ह्याच्याकरता अनेक गोष्टीचा प्रयत्न करतं. मात्र अशा वाटप व्यवस्थांमुळं मुळामध्ये वारकरी जो आहे, जो दिंडीमध्ये चालणारा मूळ फड परंपराशी निगडीत असणारा वारकरी हा कधीही समोर हात पसरत नाही. तो कुठल्याही वाटपाला मागत जात नाही. हे जे वाटपाची गर्दी होती ते वारीमध्ये आलेले हौसे नवसे गवसे अशा पद्धतीची लोक असतात. हे सगळं वाटप घेऊन जातात. मूळ वारकऱ्यांपर्यंत असं वाटप पोचत नाही. आणि मूळ वारकऱ्यांना तुम्ही शौचालयासारख्या चांगल्या सुविधा असतील त्या शौचालयामध्ये पाणी उपलब्ध करा ना. नुसती शौचालय उपलब्ध केली जातात, पाणीच नसतं त्या ठिकाणी मुबलक पाणी आहे. मागच्या वेळेला अजून वर्षाखाली एकनाथ शिंदेंनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना झापलेलं होतं की तुम्ही का कमी टँकर मागवले, का अजून 100 टँकर मागवले नाही. तर वापराचं पाणी जास्तीत जास्त उपलब्ध होणं लोकांसाठी गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं आरोग्याच्या सुविधा निर्माण होणं गरजेचं आहे. पिण्याचं पाणी लोकांना शुद्ध जरी मिळालं भरपूर आहे, बाटलीबंद पाण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की थोडंसं ग्राउंड रियालिटीवरती काम करण्याची प्रशासनाला गरज आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.